करूया, आपण पाहूया या सामन्याला सुरुवात होते. मी पंचांना विनंती करेल की ताबडतोब आपण थँक्यू. मुख्य व्यासपीठावर आपण काही सन्मान आणि सत्कार देखील पार पडणार आहोत. सामना सुरू होण्याच्या अगोदर बी.आर. आंबेडकर फोर्सचे अध्यक्ष सन्माननीय संदेशजी सपकाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करूयात. मी विनंती करतोय अनंत कुंदे साहेबांना, या स्पर्धेचे आयोजक, की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. 3 दिवसापासून ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचा अंतिम दिवस. भीमटोला यांची विशेष मेहनत या स्पर्धेला आणि कित्येक मान्यवरांना आमंत्रण दिलं गेलं आणि सर्व मान्यवर या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थितीत राहिलात. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासूनच या मुख्य व्यासपीठावर मान्यवरांची मांदी आली, सातत्याने रेलचेल पाहायला मिळाली. सन्माननीय संदेशजी सपकाल साहेब, बी.आर. आंबेडकर फोर्सचे अध्यक्ष, यांना यावेळी मुख्य व्यासपीठावर सन्मानित केले जातं. अनंत कुंदे साहेबांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मायाची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण एक संविधान प्रत देखील देऊन त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. धन्यवाद साहेब, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दाखवली. त्यानंतर आपण सन्मानित करणार आहोत हनुमान कांबळे साहेब, या ठिकाणी जोडले गेलेत, उल्हासनगरचे अध्यक्ष, त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. मी रितेश बनसोडे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय हनुमान कांबळे साहेबांना देखील सन्मानित करायचे. मोठ्या संख्येने आपण सध्या हे व्यासपीठ भरलेलं पाहू शकता. हनुमानदादा कांबळे यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. त्यांच्या खांद्यावर देखील एक मोठी जबाबदारी आहे, सातत्याने ते देखील चांगलं काम करत असतात. त्यानंतर संपर्क प्रमुख सन्माननीय सुरेंद्र गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मी रितेशजी बनसोडे यांना विनंती करेन का आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचंय. बी.आर. आंबेडकर फोर्सचे संपर्क प्रमुख सुरेंद्र गायकवाड साहेब यांना देखील या स्पर्धेच्या वतीने सन्मानित केलं जातं. मायाची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय रितेशजी बनसोडे या स्पर्धेच्या आयोजक यांच्या माध्यमातून. त्यानंतर पत्रकार बंधू मच्छिंद्र मोरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आपण सन्मानित करूयात. लोकशाहीचा एक चौथा आधारस्तंभ म्हणून सोशल मीडिया पत्रकार बंधूंना संबोधलं जातं. प्रत्येक बातमी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे पत्रकार बंधू सातत्याने करत असतात, असे मच्छिंद्र मोरे सर यांना देखील आपण सन्मानित करूयात. मी अनंत कुंदे यांना विनंती करतो की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. मॅच सुरू करायचे, मॅच सुरू ठेवायचे, फिल्डिंग सजून घ्यायचे. पहिला बॉल टाकल्यानंतर आपण लगेचच कॉम्बॉक्स मध्ये जाणार आहोत, तोपर्यंत फिल्डिंग सजून घ्यायचे. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलेला आहे. फिल्डिंग सजून घ्यायचे आणि सलामीची जोडी देखील मैदानामध्ये पाठवायचे. सेमीफायनलला काही मिनिटांमध्येच सुरुवात होणार आहे. चला लगेचच फिल्डिंग सजून घ्यायचे. LNT खोनी टीम टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय आपण घेतलेला, आपण फिल्डिंग सजून घ्यायचे. आणि स्वस्तिक 11 संघ जो उल्हासनगर परिसराला, उल्हासनगर सिटी क्रिकेट आपण पाहिलं त्यातून पुढे आलेला संघ आहे. आपण देखील सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायचे. मॅचला सुरुवात होण्यापूर्वी अजून काही मान्यवर मुख्य व्यासपीठावर त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. सन्माननीय संदीपजी तेलंगे साहेब, नगरसेवक नगर पंचायत अंबरनाथ, यांना देखील आपण सन्मानित करूयात. नगरसेवक कार्यकुशल व्यक्तिमत्व, विकासाचे वारे म्हणून ज्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं, असे आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय संदीपजी तेलंगे साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. सातत्याने या अंबरनाथ शहरामध्ये, या अंबरनाथ शहराचा विकास कसा होईल याचा विचार ज्यांच्या मनामध्ये असतो, असे आदरणीय संदीपजी तेलंगणे साहेब नगरसेवक यांना या ठिकाणी अनंत कुंदे यांच्या माध्यमातून सन्मानित केले जाते. मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह आणि संविधान प्रत देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. धन्यवाद. मॅच सुरू करायचे. LNT खोनी संघ, नक्कीच आपण मागचा सामना देखील केलेला आहे, आम्ही समजू शकतो, परंतु लगेच फिल्डिंग सजून मॅचला सुरुवात करायची. त्यानंतर उपविधानसभा प्रमुख, शिवसेनेचं एक मोठं नाव म्हणून या विभागातील, या अंबरनाथ शहरातील कट्टर शिवसैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, अशा आपले लाडके आदरणीय संतोषजी शिंदे साहेब यांना देखील आपण सन्मानित करूयात. मी रितेशजी बनसोडे यांना विनंती करेन की आपण आपलं शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. कट्टर शिवसैनिक, उपविधानसभा प्रमुख, शिवसेनेची एक त्यांची वेगळी नाल जोडलेली आहे.
असे युवा क्षेत्रातील उद्योग क्षेत्रातील एक महत्वाचं व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संतोषजी शिंदे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार होत असताना क्रिकेट प्रेमी देखील आहेत. सातत्याने विभागामध्ये ग्रीन सिटी या विभागामध्ये सातत्याने चांगल्या स्पर्धा आणि चांगलं काम करत असतात. त्यानंतर शाखा प्रमुख शिवाजी भोसले साहेबांना देखील आपण सन्मानित करूयात. शिवसेना शाखा प्रमुख शिवाजी भोसले साहेब यांना देखील सन्मानित केलं जातं. नामाप्रमाणेच त्यांचा चेहरा देखील आहे, आपण पाहू शकता. सातत्याने स्मित असे त्यांच्या पाठीवर चेहऱ्यावर असतो. त्यांना देखील आनंद कुंदे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जातं. शिवाजी भोसले साहेब शाखा प्रमुख यांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार केला जातोय. धन्यवाद. जाऊया मॅच कडे. ओ टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद दीपकजी. सामन्याला सुरुवात करायची. सेमी फायनलचा सामना नक्कीच विनर कोण होईल याची उत्कंठा लागली आहे. नक्कीच वर्षभर या स्पर्धेची वाट बघत असतात अनेक खेळाडू आणि नक्कीच या स्पर्धेचा अंतिम सामना या सामन्यानंतर पाहायला मिळणार आहे. या अंतिम सामन्यासाठी एक संघ पोहोचलाय तो मॅगी 11. दुसरा संघ कोण पोहोचणार आहे तो या सामन्यातील विजयी संघ नक्कीच पोहोचणार आहे. तो कोणता असेल नक्कीच पाहावे लागेल. एका बाजूला LNT कोणी आणि दुसऱ्या बाजूला स्वास्तिक 11. सरपंचांना विनंती असेल की सामन्याला थोडंसं स्पीडअप घ्यायचंय, सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी आपण बघतोय मैदानामध्ये आली आहे ती स्वास्तिक 11 संघाकडून मोहित आणि अर्जुन ज्यांनी पहिल्या दिवशी या मैदानावर एक चांगला खेळ केला होता. आणि नक्कीच आजच्या दिवसातील एक चांगला गोलंदाज सचिन ज्याला सुरुवातीला थोडा मार पडला परंतु नंतर चांगलं पुनरागमन केला होता. त्याची याची ही सेमी फायनलची सुरुवात काहीशी निराशाजनक होते. पहिलाच चेंडू बाहेर टाकला जातोय आणि नक्कीच वाईट बॉल आपण बघतोय. पहिला चेंडू नक्कीच वाईट बॉल. एका धावेने सुरुवात होते संघाची. 0 चेंडू 1 धाव. यानंतर पुढचा चेंडू आपण पुन्हा बघतोय. नक्कीच यावेळेस सुद्धा वाईडिश टाकला होता परंतु काहीच आत राहतोय आणि नक्कीच आपण इथे बघतोय डॉट बॉलची सांगता होते. 1 चेंडू 1 धाव. यावेळेस आपण बघतोय बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता होते आणि नक्कीच इथे चेंडू जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू 1 धाव. नक्कीच हॅलो मॅगीने स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अनंत वाघ आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू. यावेळेस एक चोरटी धाव घेतली जाते आणि धावसंख्येमध्ये नक्कीच 1 ने वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2. या धावसंख्येवर एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल LNT खोनी या संघाची, कारण सुरुवातीचं षटक पॉवर प्लेचा फायदा उचलू दिला जात नाहीये. परंतु आता स्ट्राईक वर जो फलंदाज असणार आहे ज्याने पहिल्या दिवशी इथे फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली तो फलंदाज अर्जुन आता स्ट्राईक एंडवर आपण बघतोय. नक्कीच रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता परंतु आपण इथे बघतोय बाईच्या स्वरूपात ही मिळते धाव. धावसंख्येला 1 ने गती मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 धावा. 4 चेंडू 3 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजीची सुरुवात सचिनने आपल्या संघासाठी करून दिलेली आपण इथे बघतोय. नक्कीच मातब्बर गोलंदाज या LNT खोनी संघामध्ये बघायला मिळतील आपल्याला. आणि या वेळेस आपण बघतोय पुन्हा एकदा पंचांचा इशारा बायच्या स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती. हॅलो अनंत वाघ प्लीज स्टेजशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4. या धावसंख्येवर आपण पाहतोय खूप सुंदर अशी गोलंदाजी सचिन या गोलंदाजाकडून. यावेळेस बॅटची काढा लागून चेंडू जातोय नक्कीच मागे आणि आपण बघतोय चेंडू अडवला जात नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावांसाठीचा चौकार.
या धावसंख्येवर चांगली सुरुवात दोन्ही संघांसाठी म्हणावी लागेल, कारण पहिले 4-5 चेंडू सचिन या गोलंदाजाचे होते, परंतु शेवटच्या चेंडूवर अर्जुनने कमबॅक केले आणि आपल्या संघाला 8 या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. आणि आपण बघतोय सेमीफायनलचा सामना आहे. नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचा मानस असेल तो स्वास्तिक 11 या संघाचा, आणि नक्कीच कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल तो एल&टी खुनी या संघाचा. यावेळेस दुसरं षटक आपण बघतोय. पहिला चेंडू पडल्यानंतर काहीसा बाहेर आलाय चेंडू, आणि नक्कीच यावेळेस थोडीशी पैकी चुकी जी होती त्याचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या धावसंख्येपर्यंत. आपण बघतोय विकी ज्याने मागील सामन्यात अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला चांगलं पुनरागमन करून दिलं होतं. तोच विकी आता आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन येतो आणि यावेळेस त्याच्या समोर असेल मोहित सारखा एक मातब्बर फलंदाज. उल्हासनगर विभागातील हा फलंदाज आपण बघतोय. यावेळेस विकी याने चांगला चेंडू टाकलाय, काहीसा खाली राहिला आपण बघतोय. नक्कीच तो लॉंग ऑन रिजन मध्ये जोपर्यंत खेळाडू येईल फेकी करेल तोपर्यंत 1 धाव काढली जाते आणि धावसंख्येमध्ये 1 ने वाढवताना धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. आपण बघतोय खूप सुंदर अशी फलंदाजी गोलंदाजी आपण दोन्ही बाजूनी बघतोय. नक्कीच 2 चेंडू झालेत आणि अक्षरशः 3 धावा फक्त खर्च केल्या आहेत. मोठा फटका खेळू दिला जात नाहीये दोन्ही फलंदाजांना. आतापर्यंत आपण बघतोय पहिल्या षटकामध्ये 2 बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव मिळाल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली ती विकी माने या गोलंदाजाने. षटकातील तिसरा चेंडू घेऊन समोर आहे अर्जुन. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न होता, यावेळेस सुद्धा फायदा मिळतोय आणि आपण बघतोय बायच्या स्वरूपात मिळालेला हा दणदणीत चौकार. तो स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज तर बीट झाला, परंतु यष्टी रक्षक सुद्धा बीट होतोय आणि चेंडू जाऊन नक्कीच जमिनीला गुदगुल्या करतोय आणि आपण बघतोय जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. नक्कीच या 4 धावांचा फायदा संघासाठी मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू यावेळेस प्रयत्न यशस्वी होतोय आणि यावेळेस विकेट यशस्वी होतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी चौकार. यावेळेस आपण बघतोय 4 चेंडू झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू मार्गस्थ आणि 5वा चेंडू घेऊन विकी यावेळेस पाठीमागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहिलाय आणि घेतलाय त्रिफळांचा वेध. फलंदाज होतोय त्रिफळाची. खूप सुंदररित्या टाकलेला चेंडू. नक्कीच मोठा मासा गळाला लागला इथे अर्जुन सारख्या फलंदाजाला इथे त्रिफळाचित करताना आपण बघितलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय भावेश आणि नक्कीच भावेशला आता जबाबदारी स्वीकारावी लागेल मोठ्या फटक्यांची, कारण कुठेतरी धावसंख्या रोखून ठेवली आहे. विकी या फलंदाजाने यावेळेस थोडासा पुढे येऊन खेळला जातो. अखेरच्या क्षणी बॅकफुटला जाऊन खेळला जातोय हा फटका आणि आपण बघतोय 1 धाव पूर्ण केली जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाते ती 20 या धावसंख्येवर. स्वास्तिक 11 आपण बघतोय
संघ कुठेतरी अडचणीत सापडते की काय, कारण 2 षटक आणि 20 धावा, कारण समोरचा संघ एक मातब्बर संघ आहे. परंतु मातब्बर संघ असला तरी काय झालं, एका बाजूला स्विंग किंग सुलतान सुद्धा आहे. नक्कीच आपण बघतोय स्वास्तिक 11 या संघामध्ये, आणि नक्कीच इथे आपण बघतोय एलएनटी कोणी संघाची सध्याची गोलंदाजी मातब्बर ठरते. आणि यावेळेस येतोय नवीन गोलंदाज करण. करण समोर भावेचा पहिला चेंडू, बॅटची कडा लागून नक्कीच गोलंदाजाच्या समोर चेंडू पडतोय. झेल घेता येत नाहीये, परंतु डॉट बॉल राहतोय. आणि नक्कीच आपण इथे बघतोय सुरुवात डॉट बॉलने झाली, कुठेतरी अडचणीत सापडलाय तो स्वास्तिक 11चा संघ. यावेळेस चांगला पटका खेळला जातोय. आपण बघतोय क्षेत्ररक्षक येते चेंडू खाली, आणि इथे फलंदाज होतोय झेलबाद. पण बघितला असाल नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु ताकद मिळाली नाही. आणि क्षेत्ररक्षक सनी चेंडू खाली येतोय आणि चांगला झेल घेतोय. नक्कीच आपण बघतोय ऋतिकच्या चेहऱ्यावरचं हास्य नक्की आपण बघू शकताय, कारण एक चांगला झेल इथे पकडला गेलाय. आणि नक्कीच या संघामध्ये थोडस आता कुठेतरी दबाव निर्माण झालाय जो स्वास्तिक 11, आणि जो गोलंदाजीमध्ये कमाल करतो त्याला आता फलंदाजीमध्ये कमाल करावी लागेल. स्विंग किंग सुलतान यावेळेस आता बॅटचा स्विंग दाखवायला लागेल आणि मोठे षटकार चौकार खेळावे लागतील, पाहावं लागेल. आपण बघतोय यावेळेस देखील स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय सीमा पलीकडे आलेला चौकार, आणि याच दरम्यान सुस्वागतम, शुभ स्वागतम, अपस्वागतम, जबरदस्त डॅशिंग आणि रुबाबदार नगरसेवक साहेब म्हणून ज्यांची ख्याती आहे, तसेच अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष म्हणून पद भूषवतात असे आपल्या सर्वांचे लाडके उमेशदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. साहेबांचा या स्पर्धेच्या वतीने, आयोजन समितीच्या वतीने आणि विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026च्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, शुभ स्वागतम, अतस्वागतम. कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक साहेब तसेच अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष उमेशदादा पाटील साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळते. साहेबांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. धन्यवाद. आणि नक्कीच आपण इथे बघतोय मंचावर पाहुण्यांची मांदियाळी, आणि या पाहुण्यांच्या मांदियाळीमध्ये अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उमेश पाटील उर्फ नक्याबाई म्हणजे अंबरनाथ मधील असं तरुणांचं प्रेरणास्थान की जे प्रत्येक क्षेत्रामध्ये सामाजिक, क्रीडा, संस्कृती प्रत्येक क्षेत्रामध्ये तरुणांना नेहमीच पाठीशी उभे राहतात असं नेतृत्व. आणि दरम्यानच्या काळामध्ये आपण बघतोय एक व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉलने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. करणचा पुढचा चेंडू यावेळेस बॅटवर बरोबर घेतलाय, समोरच्या दिशेला दिलाय टोकून आणि जातोय स्ट्रेट द डाऊन ग्राउंड. यावेळेस सीमा रेषा पार चौकार. फलंदाजी करतोय सुलतान. नक्कीच आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभारून देण्यासाठी इथे मदत करतोय. आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत आणि 3 चेंडूंमध्ये 2 चौकार लगावून वैयक्तिक 8 या धावसंख्येवर खेळताना आपण बघतोय सुलतानला धावसंख्या जाऊन पोहोचली ती
29 या धावसंख्येवर आपण बघतो यावेळेस थोडासा उसळी घेत असलेला चेंडू फेकी थोडीशी चुकीची ठरते आणि नक्कीच एक चोरटी धाव घेतली जाते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. नक्कीच आपण मंचावर पाहू शकतो तुषारजी मस्के आणि उमेशजी पाटील या ग्राउंड बद्दल थोडीशी चर्चा करताना आपल्याला दिसून येत आहेत. नक्कीच या मैदानाची माहिती घेऊन नक्कीच या मैदानाबद्दलचे जे प्रश्न ते नगर परिषदेमध्ये 30 धावा आपण बघतोय. 3 षटकानंतर 30 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या मॅचला बी केलती त्याने बॉलिंग, दुसरी ओव्हर टाकलेली. यावेळेस आपण बघतोय नवीन गोलंदाज येतोय रोहित पाटील. थोडा स्पीड अप घ्यायचा आहे. नक्कीच आपण इथे बघतोय रोहितचा पहिला चेंडू रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपण बघतोय यावेळेस आपण जतीन स्पोर्ट्सचे मालक उदयदादा यांचे हार्दिक स्वागत भीमटोला मित्रमंडळाच्या आयोजनासाठी आपण आलात त्याबद्दल आपका खूप खूप धन्यवाद दादा. उदयजी अहिर नक्कीच यांचं एक मोठं व्यक्तिमत्व, उद्योग क्षेत्रातील एक मोठं नाव, मुरुली गावातील रहिवासी आपण बघतोय. इथे उपस्थित त्यांचं सुद्धा भीमटोला आयोजित विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्व 4थ्या मध्ये सहर्ष स्वागत आपण यावेळेस बघतोय. दुसरा सलग 2 चेंडू डॉट टाकले जात आहेत रोहित पाटील यांच्याकडून. चांगली गोलंदाजी केली जाते. सुलतान सारख्या फलंदाजाला ज्याने आतापर्यंत 2 चौकार लगावलेत त्याला उभं ठेवलं जात आहे. रोहितचा पुढचा चेंडू समोर सुलतान. यावेळेस समोरच्या दिशेने मारलेला फटका जातोय 6 धावांसाठी सीमा रेषा पार. षटकार केलं पाहिजे. 3 दिवस सलग आपल्याला शिवराय भीमराय यांची गाणी आपल्याला सुमधुर संगीत आपल्याला ऐकवताना नक्कीच डीजे गुन्हा यांचं कौतुक केलं पाहिजे. त्याचसोबत आपण नक्कीच टेनिस क्रिकेट .in चे नक्कीच सर्वच कॅमेरामॅन त्यांचे एडिटिंग टीम यांचं सुद्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट .in चा नक्कीच कौतुक केलं पाहिजे. त्यांनी सुद्धा आपल्याला 3 दिवस चांगला इथं थेट प्रक्षेपण दाखवलं. त्यांच्या कॅमेरामॅन कडून नेहमीच बॉलचा अंदाज घेतलाय. नक्कीच त्यावेळेस त्यांनी सुद्धा असं थेट प्रक्षेपण आपण बघितलंय. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा गॅप शोधला जातोय. चेंडू जातोय गॅप मध्ये, जातोय सीमा रेषा पार. चौकार. सामन्यांमध्ये आपल्याला ड्रिंक्स ब्रेक मध्ये जे ड्रिंक्स मैदानामध्ये नेऊन देत होते त्या ड्रिंक्स मॅन सनीचं सुद्धा विशेष आभार मानलं पाहिजे. यावेळेस आपण बघतोय चांगला फटका पुन्हा एकदा सुलतानच्या बॅट मधून सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. आपण इथे बघतोय 2 धावांचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय धाव बाद. वन साइड हीरो है. धावा केल्यात आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज असेल ती नक्कीच LNT कोणी या संघाला. नक्कीच आपण आयोजकांकडून सूचना आली आहे पुढचा जो महाअंतिम सामना असेल त्यासाठी नक्कीच आपल्याला जर 4 ओव्हर खेळवायच्या असतील तर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि विनंती असेल दोन्ही संघांना की आपण लवकरात लवकर खेळ चालू करायचा आहे. यानंतर आपण दुसऱ्या इनिंग मध्ये आवाज ऐकणार आहोत मॅन फ्रॉम वर
आणि त्यांच्या आवाजाने 3 दिवस आपल्याला या समालोचन कक्षाला मंत्रमुग्ध केलं, या सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. ते प्रसन्नजी चव्हाण यांच्याकडे मी पुढील इनिंग साठीचे सूत्र सोपवतो. तर मुख्य व्यासपीठावर आपण काही सन्मानाने सत्कार पार पडणार आहोत. नगरसेवक सन्माननीय उमेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अमरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत. क्रिकेटवर त्यांचं सातत्याने प्रेम राहिले, त्यांना आपण सन्मानित करणार आहोत. मी वस्के आईंना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. सन्माननीय उमेश दादा पाटील नगरसेवक आणि त्याचबरोबर अंबरनाथ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. क्रिकेटवर सातत्याने त्यांचं प्रेम राहिले. या अंबरनाथ शहराचं क्रिकेट पुढे घेऊन जाण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत असतात. त्यांचा या स्पर्धेच्या वतीने सन्मानाने सत्कार होत असताना ही मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि त्याचबरोबर संविधानाची प्रत देऊन त्यांच्या ठिकाणी विशेष शाही सन्मानाने सत्कार होत असताना धन्यवाद उमेश दादा पाटील. आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली. या क्रीडा नगरीमध्ये आपण आलात, मोलाचा वेळ खर्च करून आपलं पुनश्च एकदा शब्द सुंदाने आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू. थँक्यू सो मच. गुड इव्हनिंग ऑल व्ह्युअर्स. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष मनपूर्वक असं स्वागत आहे. संध्याकाळ ही हसरी असावी, शिवराय आणि भीमरायांची मूर्ती मात्र समोर दिसावी. घेऊन जगदंबेचं नाव सोपेल तुमचं सारं काम अशी यशा बाळगूया आणि करूया सुरुवात. सेमीफायनल नंबर 1 ला जिथे एकीकडे संघ आपल्याला पाहायला मिळतो स्वस्तिक 11 आणि दुसरीकडे संघ एल&टी खोणी. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बडवली गावचा सीताराम अर्थात ऋतिक पाटील आणि त्यांच्या सोबतीला वेले गावचा तारा अर्थातच विजेंद्र. उदयची आयरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. मी जतीन स्पोर्ट्सचे ते सर्व आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. अनंत कुंदे साहेबांच्या शुभ हस्ते शाल, त्यानंतर पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. धन्यवाद. ओटी कॉम्बॉक्स. पहिलाच बॉल, सुरुवात फार चांगली केली आहे. स्विंग का किंग सुलतान आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सुलतानच्या वतीने पहिलाच बॉल जो मात्र डॉट. दुसरा बॉल फुल टॉस मिस पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला जबरदस्त 4 धावांसाठी खणखणीत चौकार. लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार पाहायला मिळतीये. गेंद स्लॉट में उसे भेज दिया पार्किंग प्लॉट में. ओव्हर द बॉलर हेड, मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनच्या दिशेला बॉल सीमा पलीकडे. बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत ऋतिकच्या बॅट मधून 4. चौकार देखील आला आणि अजून एक बॅक टू बॅक सलग आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉल आणि 3 चौकार. 4-4-4 आला अजून एक खणखणीत चौकार. आकड्यावरती अडचणीमध्ये संघ आहे मात्र म्हटलं जातं की दिल ना उमेद नाकाम ही तो है, लंबी है गम की शाम ही तो क्या, अरे वो शाम ही तो है. स्वतःच्या मनगटांवरती विश्वास ठेवणं इथून गरजेचं आहे. सुलतानकडे गुणवत्ता टासून भरली आहे. कव्हरच्या दिशेला ट्राय केलाय, जबरदस्त शो पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर बॉलला चेस करतात मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक ही ऋतिक पाटीलची कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा ऑर्डिनरी कव्हर ड्राईव्ह बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अजून एक दमदार चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावसंख्या 16. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर चिरलीये, फाडलीये, भेदलीये आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
5 चेंडू 5-4 तू डाल डाल में मार मार चौकार. होता 4 षटकांमध्ये मात्र पहिल्याच षटकामध्ये 5 चेंडूंवरती 5 चौकार आलेले आहेत. बॅकबोन तोडलाय, पाठीचा कणा तुटलाय, पण 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 हे क्रिकेट आहे. इथे कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. आणि म्हणून एक कवी फार चांगलं म्हणतो कि रख हौसला के वो मंजर भी आएगा, कुछ प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, ये तक करना बेट मंजिल के मुसाफिर मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. 18 बॉल 22 ही अजूनही आवश्यकता है. 22 रन प्राप्त है, पर क्या ये पर्याप्त है येणारी वेळ आपल्याला सांगून जाईल. 18 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. खांद्यावरती जबाबदारी जर्सी क्रमांक 55 मार्कच्या खांद्यावरती, षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती, स्ट्रायकिंग एंड वरती विजेंद्र. यावेळेस देखील अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. वाईड डिश लॉंग ऑन काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये आलेली मैदानावरती सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 21 धावा धाव फलकावरती आहेत. ये तो सिर्फ झाकी है, पूरी किताब खुलनी अभी बाकी है, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है असं सांगावं लागेल. मैदानावरती बॉलिंग करत असताना मार्कला या मॅच मध्ये रिमार्केबल कामगिरी करणं अतिशय महत्वाचं आहे. ती कामगिरी होईल का त्याच्या वतीने? जर तशी कामगिरी करायची असेल समोर खेळणाऱ्या ऋतिकला त्याला मैदानाच्या बाहेर विकेटच्या स्वरूपामध्ये पाठवावा लागेल. मात्र यावेळेस अजून एक थांबायचं नाव घेत नाहीये ऋतिक पाटील. मैदानावरती अजून एक स्विच हिटचा फटका, बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 बॉल 6 चौकार ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. बडे मैच का बड़ा खिलाड़ी, बड़ा प्लेयर है. जब मसले बड़े ऋतिक पाटील हमेशा खडे. परिस्थिती विकट होती, तिखट फलंदाजी करत असताना मैदानावरती ऋतिक पाटीलच्या बॅटमधून 6 बॉल 6 चौकार पाहायला मिळतात. यावेळेस देखील फक्त दिशा दाखवली आहे. हलक्या हाताने फक्त पुश करो और खुश रहो. लॉंग ऑफ मधून जोपर्यंत फिल्डर येतील थोडीशी मिस्टेक आणि सिंगलचं कन्व्हर्शन डबल मध्ये अंमलबजावणी देखील जबरदस्त पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना 27 रख हौसला वो मंजर भी आएगा, पायासे के पास चलकर समंदर भी आएगा. 27 झालेत. 27-15 ची अजूनही आवश्यकता पाहायला मिळते. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय सुचितचा प्रयत्न आणि यस फिंगर अप OUT कहाणी में ट्विस्ट. मैदानावरती पहिला धक्का बसतोय बॅटिंग करत असताना. हॅलन ठीक होणी संघाला. फलंदाज होतील बाद ऋतिक पाटील. बॅक टू द पवेलियन. स्वप्नीलजी जाधव सरांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. ऍडव्होकेट स्वप्नीलजी जाधव साहेबांना विनंती असेल आपण मुख्य अतिथी मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. मैदानावरती आजचा दिवस या खेळाडूने गाजवला, ज्याच्या बॅट मधून 3 बॉल 3 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. तसा खेळाडू 15 ची आवश्यकता आहे. 14 चेंडू 15 हे विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील खोलवडप्याचा बॉल खोदून जरूर काढलाय. अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. पुश करू और खुश हो, कारण माहिती आहे प्रितेशला अंतरून पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. चेंडूच्या मेरिट नुसार खेळणं आणि मॅचच्या सिच्युएशन नुसार खेळणं अतिशय महत्वाचं असतं. ते खेळत असताना मैदानावरती आली आहे सिंगल. माहिती आहे सिंगल डबलने आपण सामन्याच्या अगदी क्लोज जाऊ शकतो. एखादा खराब बॉल त्यावरती खरपून समाचार देखील घेऊ शकतो. यावेळेस देखील पुल केला, बॉलला गुल केलाय, पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजेंद्रच्या बॅट मधून जबरदस्त स्ट्रोक. बॉल सीमा पलीकडे. या मॅचची हवा काढणारा गगनभेदी गगनचुंबी आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार.
या षटकामध्ये आल्या 14, षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त, धावसंख्या फलकावरती 34. 34 धावा पाहायला मिळतील, म्हणजे विजयासाठी 12 चेंडू 8 ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अर्जुन वसिटा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन साइडला फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटाचा चांगला उपयोग पाहायला मिळतोय. आलेली मैदानावरती सिंगल. प्रितेश देखील सांगतोय मला मोठे स्ट्रोक मारता येतात, सिंगल डबल देखील घेता येतात. दरम्यान मंचावर मनोजी देवडे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं सुद्धा भीमटोला अंबरनाथ आयोजित विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत. स्ट्रेट डाउन ग्राउंड. जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑफला चिरून फाडून बेदून बॉल सीमा पार. अजून एक खणखणीत चौकार. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतीये. अजून एक जबरदस्त स्ट्रोक आणि अशा रीतीने जबरदस्त बॅटिंग करत सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय L&T खोडी संघाने. अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत, ते म्हणजे टीम स्वस्तिक 11 उल्हासनगर या संघाला. चला पुढील मॅच लगेच आपण टॉस करतोय. एकीकडे L&T खोडी आणि दुसरीकडे मॅगी 11. मॅगी दादा प्लीज आपण रिपोर्टिंग करायचंय. L&T खोडी संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. मेगा फायनलचा टॉस देखील करण्यात येईल. हॅलो या पटकन मेगा फायनलच्या टॉस साठी या. L&T खोनी आणि मायकल दादा टॉस करून घ्या. उमेश दादा टॉस करून घ्या. चला 3 ओव्हरची मॅच करूया. टॉस घ्या. स्पर्धेची मेगा फायनलच आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. L&T खोनी सो ऑल इंडिया ओपन मधून संघ आला होता आणि अंबरनाथ तालुक्यातून मॅगी 11 यांच्यामध्ये लढाई. L&T खोनी टीमचे कॅप्टन देखील जोडले गेलेत. 3 ओव्हरचा सामना असेल. लगेचच अंबरनाथ असोसिएशनचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते छापाचा कॉल आहे. कॉइन उडवलं ते मात्र काटा आले. मॅगनी टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतले. कुठे जाऊ नका. या स्पर्धेची अंतिम मॅच टॉस झालाय. मॅगी 11 टीमने मेगा फायनलचा नाणेफेक जिंकल्यानंतर L&T खोनीच्या विपक्षामध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. ही न्यूज आपण घेऊन जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. हॅलो हॅलो दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपण इथं लाईनअप्स करायचे. आपण मुलांच्या हॅलो हॅलो